आमच्यासोबत ऑफिशियल गुणसंख्यालेखक मुकेश मते जॉईन झालेत. आपलं हार्दिक स्वागत आहे कमेंट्री बॉक्समध्ये. तर चला आपण लगेच सामना सुरू करणार आहोत. सामना जेव्हा सुरू आपण ऐकूया आमचे सहकारी समालोचक, आमचे मार्गदर्शक डॉक्टर गवली सर. पहिला चेंडू आणि खेळण्याचा जो प्रयत्न, पंजांचा बाईचा इशारा होता. एक अवांतराच्या रूपानं धावसंख्येला प्रारंभ होतोय. आणि आता मात्र एक युवा खेळाडू अक्षय पाटील, साकिब खान लेफ्ट आर्म. यावर मात्र टर्न बघायला मिळाला. जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बाउन्स आणि टर्न दोन्ही गोष्टी बघायला मिळत आहेत. आज जो साकिब पहिल्या सामन्यामध्ये खूप महागडा ठरला होता, पण ह्या सामन्यामध्ये मात्र एक चांगली सुरुवात बघायला मिळते. साकिब खान याला मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूमध्ये काय बदल केला होता. बॉडी लँग्वेजला थोडंसं बघितलं होतं, ते अनुसरून चेंडू हाताळला होता. जवळपास चेंडू हा डाव्या स्टेजच्या वरून निघून गेला होता. साकिबकडे क्षमता आहे, टर्न बाउन्स त्याचबरोबर अतिशय वेगात सुद्धा मध्ये मध्ये चेंडू हाताळतोय. साकिब शॉर्ट रन अप लेफ्ट आर्म. पुन्हा मात्र अतिशय खराब फलंदाजी बघायला मिळते. अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी साकिबच्या माध्यमातून बघायला मिळते. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. याला पुन्हा एकदा चेंडू अगेन्स्ट टर्न फटका खेळलेला आहे. चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेकडे. त्या ठिकाणी श्याम चौधरी सज्ज आहे. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे, आज पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये यांनी पटकावलं होतं श्याम चौधरी. खास करून अंकुश चौधरी यांनी सुद्धा अभिनंदन केलं होतं श्याम चौधरी यांचे पिताश्री यांनी. साकिब याला मात्र स्विच हिटचा फटका, काय फटका खेळलेला आहे. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू होता आणि स्विच हिट. जरी लागलेला असला तरी पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. कुठलाही फलंदाज बाद केलेला नाहीये. संत सुरुवात साईस्पोर्ट खारबाग संघाची. पहिला जो सामना झाला त्यामध्ये नंदन पाटील यांनी अप्रतिम फलंदाजी केली होती, कॅप्टन इनिंग पेश केली होती. या सामन्यामध्ये सुद्धा एक चांगली सुरुवात बघायला मिळते. वेलकम सुभाष धुमाळ इन कमेंट्री बॉक्स. आमच्याशी जोडले जात आहेत सुभाष धुमाळ. अतिशय सुंदर सुमधुर आवाज आपण ऐकला. व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भाबे, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ मानेरेचा बुलंद आवाज राहुल भोईर आणि कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ ते जोडले जात आहेत. धीरज यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा धीरज याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्या 8, बिनबाद 8. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा खाली राहतोय. जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न, तुमचा पदल त्याचा अभाव थोडासा बघायला मिळतो अक्षयच्या. का तुम्हाला एक फटका खेळायचा असेल तर पायांची हालचाल होणं फार गरजेचं आहे. पदलाचा वापर, फुटवर्कचा वापर तुम्ही करायला हवा, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे फटका सगळ्या दिशेने खेळू शकता, चौफेर खेळू शकता. याला मात्र पुलचा फटका आणि चेंडू डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार
टप्प्याचा चेंडू होता आणि अतिशय सुंदर पुलचा फटका बघायला मिळाला. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 14. पुन्हा फोर्स करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग साधता आलेला नाही आणि फॉलो थ्रू मध्ये धीरज झेल घेतोय आणि अक्षय याची खेळी संपुष्टात. पहिला धक्का बसतोय साईस्पोर्ट खारबाव संघाला. 14 धावांची पार्टनरशिप करून अक्षय बाद झालेले. षटकार मारल्यानंतर खूप अपेक्षा उंचावल्या होत्या साईस्पोर्ट खारबाव संघाच्या, मात्र अपेक्षा पूर्ण करू शकला नाही अक्षय. आणि आता मात्र वंडरबाप खारबाव प्रणय येतोय फलंदाजी करण्यासाठी अक्षय बाद झाल्यानंतर. योगेश भोईर फॅम टीम मावली स्पोर्ट्स विरुद्ध साई स्पोर्ट महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट खारबाव, दोन संघामधील हा संघर्ष आपण पाहणार आहोत. धीरज हा चेंडू चॉप केलेला चेंडूला कव्हरच्या दिशेने, कव्हर पॉईंटचा चेंडू होतोय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत मात्र संधी मिळते ती फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण करण्याची. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. 1 बाद 15. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 5 षटकांचा हा निर्धारित सामना. यावर मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ मिडॉनवरनं डीप मिडॉनला, लॉंगांचा क्षेत्ररक्षक श्याम चौधरी झेपावतोय तोपर्यंत फक्त संधी मिळते प्रणय यास स्ट्राईक रोटेट करण्याची. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 8च्या सरासरीने धावा जमवलेल्या 16. एक चांगली धावसंख्या अजूनही म्हणता येणार नाही सुभाष धुमाळ. त्याचं कारण आज सुरुवातीपासून पाहतोय आज फलंदाज धावांची लयलूट करतायत. कारण पहिल्या सामन्यामध्ये 70 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 86 धावा, असं एक विशाल लक्ष आपण बघायला मिळतं. आता मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 66, म्हणजे 60चा आकडा पार झालेला आहे. आणि 2 षटकामध्ये ज्याप्रमाणे धावसंख्या झालेली आहे 16, नक्कीच तिसऱ्या षटकापासून आक्रमण करावं लागेल साईस्पोर्ट खारबाव संघाला. आणि मात्र ज्याप्रमाणे गोलंदाजी झालेली आहे त्याप्रमाणेच गोलंदाजी करावी लागेल माऊली स्पोर्ट संघाला. मित्रांनो, आपण स्पर्धा पाहतात हरिभक्त पारायण अनंतबुवा ठाकरे चषक 2021 पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुभाषजी ठाकरे, अष्टविनायक ठाकूरपाडा, RS ग्रुप, ग्रामस्थ मंडळ ठाकूरपाडा यांच्या वतीने सस्नेह मनोपूर्वक हार्दिक स्वागत. साके यावेळेला मात्र ऑनदेपच्यांना फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे आणि एक चांगला झेल वाईट ऑफ लॉंग ऑफला. प्रयत्न मात्र धीरज त्या ठिकाणी होता. धीरज याने चांगला जज केला आणि चांगला झेल घेतला आणि ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केलेली आहे. कारण प्रणय बाद झालेला आहे. दुसरा धक्का बसतोय, दुसरा मोहरा टिपला जातोय आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय यावर मात्र बॅकफूट लावून खेळण्याचा पर्यंत पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2+1 3 धाव मिळत आहेत. पंच पुन्हा पठाण इशारा करतायत नो बॉल आणि फ्रीचा सुद्धा इशारा करतायत. 3 धाव मिळतात आणि 3 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 19. साकिब खान यावेळेला पुन्हा मात्र स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला पुन्हा एकदा टर्न बघायला मिळते. साकिब या षटकामध्ये सुद्धा एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. साकिबच्या माध्यमातून शॉर्ट रन म्हणून गोलंदाजी करतोय. पुन्हा स्विच इट खेळण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय. कारण पहिल्याच षटकामध्ये एक चांगला प्रयत्न केला होता, त्यामध्ये यश आलं होतं.
ते नंदन पाटील षटकार मारला होता, फ्लॅट 6 मारला होता. त्यानंतर मात्र सातत्याने प्रयत्न होतोय ते स्विच खेळण्याचा. याला मात्र अप्पर कडे फटका खेळलेला आहे, फ्लॅशिंग स्क्वेअर ड्राईव्ह आणि चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. चेंडूवर नजर ठेवली आणि काय फटका खेळलेला आहे कव्हरच्या डोक्यावरून. डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जाणारा आणि नंदन पाटील याच्या बॅटमधून निघाला हा दुसरा षटकार. षटकारने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 25. साकिब खान याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. चेंडू जातोय तो ऑन साईडला. फक्त एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या झालेली आहे 26. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 2 फलंदाज बाद झालेत. आता मात्र सुभाष धुमाल मला असं वाटतं की 26 धावा झाले 3 षटकांचे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये किमान 25 पेक्षा जास्त धावा उभ्या करणं गरजेचं असणार आहे. अगदी बरोबर. आणि इथून आक्रमणाला सुरुवात करावी लागेल खारबाव संघाच्या फलंदाजांना, कारण समोर एक चांगला संघ आहे. पवन केने येतोय गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा थोडासा उजव्याच्या बाहेर जातोय. आज आपण बघितलं सातत्यानं मारा उजव्याच्या बाहेर केला जातोय आणि त्यातमध्ये यश मिळतंय माऊली स्पोर्ट्सच्या गोलंदाजांना. याला मात्र क्रिकेटमधला सुरक्षित फटका खेळला जातोय आणि चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बी विरुद्ध रेयन स्पोर्ट्स राजनोली या 2 संघामध्ये दोन्ही संघ कर्णधारांनी टॉससाठी तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. पवन केनेचं वैशिष्ट्य असं आहे की षटक खूप लवकर पूर्ण करतो. याला मात्र स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जातोय डीप कव्हरला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. फटका चांगला होता मात्र जागा जी निवडली चुकीची, कारण क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू जेव्हा अतिशय वेगात पोहोचतोय तेव्हा फक्त एकाच धावेची संधी मिळत असते. हा चेंडू मात्र टर्न होतोय मात्र उजव्या स्टिच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 32. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न. बॅटला स्पर्श करून चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातात आणि प्रणय याची खेळी संपुष्टात. तीन बाद 32. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण बघितली होती साकिब, त्यानंतर धीरज, त्यानंतर पुन्हा एकदा दुसरं षटक साकिब याने हाताळलं होतं आणि तिसरं षटक हाताळतोय पवन. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावा. यावेळेला मात्र स्लॉक सिपचा फटका खेळलेला आणि चेंडू दूर कुठेतरी जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. 38 धावा झालेल्या आहेत. विरेश मॅन फ्रॉम टेंबवली. याच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल जर एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर. 38 धावा झालेल्या आहेत.
आता मात्र एक आहे की साईस्फोर्ड खारबाव संघाचा कर्णधार नंदन खेळपट्टीवर आहे विरेश खेळण्यासाठी आलेले. दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि या षटकामध्ये सैफ शेख गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. हा चेंडू मात्र पंचांचा काय इशारा येतो बघायचा आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय कारण स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 39. यावेळेला मात्र पुन्हा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा म्हणजे काय चेंडू हाताळला होता. पडल्यानंतर थोडासा टर्नही बघायला मिळाला. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये किती धाव पटकावत आहेत साईस्फोर्ड खारबाव हे संघ बघायचं आहे. याला मात्र फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार महेश ठाकरे फॅम टीम रेनस्पोर्ट रांजनोली, त्याचबरोबर जयदुर्गा बी प्रभुदास नाईक फॅम टीम दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना असेल. आपण हा पहिला सामना पाहतो दुसऱ्या फेरीतला. याला पुन्हा आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा म्हणजे टायमिंग साधता आलेलं नाहीये. खरं तर खेळायचं होतं ते ऑन साईडला लॉंग ऑनला, चेंडू मात्र जाते लॉंग ऑफला, पण मात्र 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. ते नंदन पाटील 29 धावांवर खेळते. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट फटकेबाजी केली होती. नाबाद 40 धावांची खेळी केली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा कॅप्टन इनिंग खेळताना नंदन. यामध्ये शॉर्ट ऑन पुलचा फटका, चेंडू जातोय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने साईस्फोर्ड खारबाव संघाची धावसंख्या होती ती 48. असं वाटतं की 50चा आकडा पार होईल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विशेष म्हणजे 30 धावांवर खेळतोय नंदन पाटील. पहिल्याच सामन्यामध्ये 40 धावांची खेळी केली होती. यावेळेला मात्र निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. अँकर रोल नंदन पाटील यांनी केलेला आहे सुभाष धुमाळ, पण पार्टनरशिप बघायला मिळालेली नाही. ते फार जेव्हा पार्टनरशिप होते तेव्हा एक मोठी धावसंख्या बघायला मिळते. यावेळेला मात्र पोलचा फटका आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार पार झालेला आहे. 54 धावा झाल्या. त्यांनी 55चं लक्ष पुन्हा एकदा मी आवाज देऊ इच्छितो. रेयन स्पोर्ट्स रांजोली, महेश ठाकरे फॅम टीम आणि प्रभुदास नाईक फॅम टीम, जयदुर्गा बी दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. रेयन स्पोर्ट रांजोली संघ कर्णधाराने त्वरित यायचं आहे कारण जयदुर्गा बी संघ कर्णधार मुकेश मते या ठिकाणी आलेले आहेत. हा बोला. हा भिवंडी तालुका कॉमेंट्री पॅनल जे आमचं आहे, कॉमेंट्री पॅनलचे सचिव जे आहेत संदेश वखारे यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. खास करून सुभाजी ठाकरे यांच्यासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
संदेशजी वाखारे आपलं खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. रेहान राजौरी के कैप्टन येस वेलकम मुकेश मते इन कॉमेंट्री बॉक्स सॉरी टॉस बॉक्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि अभिनंदनही पहिला सामना डॅशिंग अंदाजाने जिंकलेला आहे. प्रमोद म्हात्रे स्वागत आहे. येस आमचे मोठे राजारामजी पाटील आणि त्याचबरोबर महेशजी ठाकरे खास करून पॅकर्स आहेत संघाचे ओनर आहेत. रियाजपूर रांजोली हा संघ पहिल्या क्रमांकावर रँक करतोय हे फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटचे निश्चिम चाहते राजारामजी पाटील हे सुद्धा आले आहेत. महेशजी आपलंही खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर राजाराम पाटील आपलंही खूप खूप स्वागत आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. क्रिकेटचे निश्चिम चाहते कॉलिंग मराठे प्रमोद म्हात्रे करतायत. रिलायन्स स्पोर्ट रांजोली संघाचे कॅप्टन त्यांचं म्हणणं आहे टेल आणि टेलही आलेला आहे. राजारामजी आपलं खूप खूप आभार आपण टॉस बॉक्समध्ये आलात. त्याचबरोबर महेशजी आपलंही खूप खूप आभार आपण हे टॉस बॉक्समध्ये आलात. प्रमोद आपला संघ अतिशय चांगली कामगिरी करतोय. खास करून रबर बॉलमध्ये सुद्धा चांगली कामगिरी होती आपल्या संघाची. नाणेफेक जिंकलेली आहे. दुसऱ्या फेरीतला हा सामना आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे? क्षेत्ररक्षण करून आमचे गोलंदाज चांगले आहेत आणि आम्ही चेसिंग लांबचे फलंदाजी आहे आमचे चांगले फॉर्ममध्ये आहेत. चेस रन होऊ शकतात. तुमचं हे होम ग्राउंड आहे रांजोली संघाचं. मग समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे? कुठल्या गोलंदाजांना खूप अपेक्षा करणार? 5 षटकांचा सामना आहे. आमच्याकडे चांगले गोलंदाज आहे. नौखे गोलंदाज पण चांगले गोलंदाज फॉर्ममध्ये आहेत आणि समोरचा संघही अतिशय चांगला संघ आहे जयदुर्गा आणि त्यांना आम्ही 50च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे क्रीडा नगरी खरं म्हणजे तुमचंच मैदान आहे. रांजोलीचं मैदान आहे आणि या मैदानावर जी स्पर्धा आयोजित केलेली आहे खास करून हरिभक्त पारायण आनंदबुवा ठाकरे चषक सुभाष ठाकरे अँड कंपनी यांनी कसं वाटलं आयोजन? अतिशय खूप चांगलं आयोजन आहे. एवढ्या पावसाळ्यामध्ये सुद्धा एवढं आयोजन करणाऱ्या भिवंडीमध्ये चांगली स्पर्धा मानली जाईल. यापूर्वी तुमचा जो चांगला फॉर्म होता यामध्ये एक सातत्य ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे का? नक्कीच संघ फॉर्मात आहे आणि चांगला तसा सातत्य राखण्याचा प्रयत्न करू आम्ही. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मुकेश पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी झाली होती त्यामुळे थोडंसं मनोधैर्य वाढलेलं असणार आहे आणि प्रमुख जे तुमचे फलंदाज त्यांना सुर्ग बसला होता. या सामन्यामध्ये टॉस तुम्ही हारलेले आहेत. सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे सर? किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? पुन्हा एकदा आम्ही 70पर्यंत जाण्याचा नक्की प्रयत्न करू. यावेळेला अजून कोणाकडनं काय अपेक्षा असतील फलंदाजीमध्ये? नाही, आमची रेग्युलर आहे तीच बॅटिंग राहणार आहे. कसं वाटलं आयोजन? पहिला सुद्धा प्रश्न विचारला होता पण तुम्ही पहिला सामना खेळलेला नव्हते आता खेळलेले आहेत. कसं वाटलं आयोजन? आयोजन खूप चांगलं आहे. खेळण्याला खूप मजा येते इथे आणि आम्ही आमचा 100% देण्याचा नक्की प्रयत्न करू या ग्राउंडवर. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो यानंतर दुसऱ्या फेरीतला जो शेवटचा सामना होणार आहे त्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून रियाजपूर रांजोली संघाचे कर्णधार प्रमोद म्हात्रे याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आपल्यास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भावे. धन्यवाद गवली सर. पहली गेंद डॉट जाती हुई ऋषभ काटे गेंदबाजी करें, सामना करें एवन पवन. आप सभी का दोपहर के सेशन में हार्दिक स्वागत है. फुल टॉस गेंद स्विंग कर दिया. फील्डर है अक्षय पाटिल और एवन पवन 0 पे आउट. स्वागत आणि सन्मानाकडे एक आदर्श निवृत्त शिक्षक म्हणून आमचे राजारामजी पाटील आणि क्रिकेटचे निश्चिम चाहते कुठेही स्पर्धास्थळी उपस्थित असतात त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सुभाषजी ठाकरे यांना करतोय की आपण आपले शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राजाराम पाटील एक आदर्श निवृत्त शिक्षक आहेत आणि क्रिकेटचे निश्चिम चाहते आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे.
बड़ा झटका लगता हुआ पवन केने 0 पे आउट। अक्षय पाटिल को पता था कि पवन जैसे बैट्समैन का कैच कितना इंपॉर्टेंट रहता है। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख। कल ग्रामीण और सिटी का जो मैच हुआ था उसमें अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन आज पहले मैच में बल्लेबाजी नहीं कर पाए, 1 डाउन पोजीशन पे आए। ऋषभ काटे ने फिर साबित किया है कि वो विकेट टेकर गेंदबाज हैं। ब्रेक थ्रू हासिल करते, बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट, लेकिन उससे बढ़कर फील्डिंग करने में नाकाम रहे। 4 रन। क्या खूबसूरत स्क्वायर कट बिलाल शेख के बल्ले से। आइए देखते हैं, हल्की सी जगह दी थी, अपने आप को रूम दिया, स्क्वायर कट किया, गेंद पॉइंट बाउंड्री पर 4 रन। खाता खुला बिलाल शेख का, खाता खुला मौली स्पोर्ट्स का। 55 का लक्ष्य है। साइंस खारबाड़ और मौली के बीच में आप मुकाबला देख रहे हैं। ऋषभ काटे बिलाल शेख के लिए। ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया। ज्यादातर बैट्समैन अंपायर के भरोसे चल रहे हैं। ऋषभ काटे सामना करेंगे बिलाल शेख। लंबा बैटिंग लाइनअप है। श्याम चौधरी बहुत अच्छे टच में है। इस मरतबा ऑफिस टॉस खेला है, गेंद को वाइड ऑफ लॉन्ग ऑन। अक्षय के पास 1 रन बनता हुआ 5 पे पहुंचा स्कोर। 1 विकेट गंवाने के बाद आउट होने वाले बल्लेबाज पवन केने थे। 0 पे आउट हुए कॉट अक्षय पाटिल, बोल्ड ऋषभ काटे। 5 रन। बादल बहुत गहरे हैं लेकिन बरसात का पता नहीं। इस मरतबा कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया। बहुत ही क्लोज निर्णय था, वहां पर थोड़े नाराज भी रहे थे विवेक पवार। जिस तरह अंपायर टच से मस्त नहीं, अंपायर इज द बेस्ट जज, लेकिन काफी नजदीकी मामला रहा था। 1 ओवर की समाप्ति, रन बने 5, विकेट गिरा है 1, ओवर बचे 4, रन चाहिए 50, आस्किंग रन रेट 12.50। ॲब्सोल्युटली आपण आजच्या दिवसाचा विचार जर केला तर खऱ्या अर्थाने हा लो स्कोरिंग सामना म्हणता येईल. कारण आतापर्यंत जे सामने झाले यामध्ये 60 पेक्षा जास्त लक्ष होतं आणि या सामन्यामध्ये 55 धावांचं लक्ष आहे. पण त्यानुसार काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. 1 फलंदाज बाद केलेले आणि फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. त्यामुळे असं वाटतंय की हा सामना रंगतदार होईल, अटीतटीचा होईल. Excellent overturn from Rishabh Kate. Good afternoon all of you and welcome in Ananta Thakre Cup 2021. From Subhat Thakre and organizing committee, you are watching the match between Science Sport Kharbao and Mauli Sport. Is going to be change in bowling now. Akshay Patil brought into the attack. Facing him Bilal Sheikh, who is on 5. Vivek Pawar yet open his account. Man out Pawan Kene for duck. 12.50. Akshay Patil. Left arm over the wicket. Facing him Bilal Sheikh. Here he go. Oh, bad delivery and Bilal guide does ball to third man. No ball signal from umpire. 2 score now. Beamer, last one was now free hit in favor of Mauli Sport. 2 score now. The score is 7 for the loss of 1 wicket. Next match, Rayan Sport Rajnoli won the toss, selected field first, champion of first Nityanand Thakre rubber tournament. This time beauty, just moment in the arena of the surface. Mahesh Thakre with us. Now Narendra Chaudhary. Akshay. Last one was a fine delivery. Left arm over the stumps.
Goes to Pawar, try to flick this ball. We wait for umpire signal. Long way shuffling. Leg by signal. 1 to score now. Score was up to 8 for the loss of 1 wicket. This is the quarter final between Science Carabao and Mauli Sport. Yesterday, Vinod Patil family RD 4440 qualify for the grand finale. Here goes Akshay Patil. Goes to Bilal. A shot and I could be caught. Man under it. Yes, he's out. Big wicket, big fish. Not get too much elevation behind his stroke and finally caught it long on. Bilal also set back to the pavilion for 5. And Mauli in trouble now. 8 for the loss of 2 important wicket. Now in form batsman Shyam Chaudhary is the next man. येस, ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिली अक्षयने, कारण बिलाल शेख याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या. समोर जर धावसंख्या बघितली, खूप मोठी धावसंख्या नाही, 55 धावांचं लक्ष, पण ज्या अनुसरून गोलंदाजी होते अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी बघायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं की ऋषभ याने फक्त 5 धावा देऊन 1 फलंदाज बाद केला होता. त्यानंतर अक्षय सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. No mistake made by Karan Patil at long on, one of the good fielder, and Bilal Sheikh on his way. I think in not a huge total, but Science Carabao fight back here. 2 important wicket they claim. First to go Pawan Kane for duck and then departure of Bilal Sheikh for 5. आता मात्र श्याम चौधरी येतो, ज्याने या स्पर्धेमधलं एक मात्र अर्धशतक पटकावलेलं आहे. त्याच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत आणि साई स्पोर्ट खारबाव संघाला मात्र आता श्याम चौधरी लवकर बाद करावं लागेल आणि विजयापर्यंत जायचं असेल तर श्याम चौधरी याला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. Akshay Patil facing him Shyam Chaudhary, who made a half century against Pioneer. Very straight out onside view, 5 men patrolling right on the boundary. Man at long leg, square leg, orthodox mid wicket, wideish mid wicket and long on. Goes to Shyam, goes his back foot and a soft and cover drive in deep cover. And finally ball is racing for 4. This is the poor fielding. Akshay Patil, left arm over the stumps, facing him Shyam Chaudhary. Oh, fine delivery around the off stump, moment in the air and off the surface. Good bowling by Akshay Patil. He contain his pace and depend on variation. 12 for the loss of 1 wicket. Here goes Akshay Patil, facing him Shyam Chaudhary. This time try to swing. Once more be sim. That excellent overturn from Akshay Patil. And what a bowling from Saiz Carabao after 2 overs. I think Mauli Sport is struggling for his runs. 12 for the loss of 1 wicket. 2 over 12 run 1 wicket. क्या bowling हो रही है. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते, कारण 55 धावांचं जे लक्ष्य फार मोठं नाही आहे. ज्यानुसार गोलंदाजी बघायला मिळते, पहिल्या षटकामध्ये ऋषभ याने फक्त 5 धावा दिल्या, 1 फलंदाज बाद केला. त्यानंतर अक्षय पहिला चेंडू नो बॉल हाताळला होता, पण त्याला मात्र कमबॅक केलेला आहे आणि या षटकामध्ये अक्षय यांनी सुद्धा फक्त आणि फक्त 7 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केलेली आहे. देखना है बचे हुए 3 ओवर में अब 43 रन चाहिए थे. जो रन रेट था वो इनिंग की शुरुआत पे 11.00 था. अब वो रन रेट बढ़कर
लगभग 14 पॉइंट 3-3 पे पहुंचा है। पंच उमेश केने या ठिकाणी इशारा करतायत क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय, वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. इसके बाद अभी भी 3 मुकाबले खेले जाने बाकी हैं प्लीज। ये क्वार्टर फाइनल है, अगला क्वार्टर फाइनल रेहान और जय दुर्गा के बीच में, उसके बाद सेमीफाइनल और उसके बाद बैटल फॉर चैंपियन। गेंदबाजी में हर्षद पाटिल को लाया गया है। पिछले मैच में अच्छी लेग ब्रेक गेंदबाजी की थी उन्होंने। सामना करेंगे विवेक पवार। विवेक पवार अब तक 3 डॉट गेंदें खेल चुके हैं, हालांकि उनके पास बहुत बड़ा क्लास है, लेकिन हर्षद पाटिल पिछले मैच में उन्होंने बहुत ही घातक गेंदबाजी की थी कालेर के सामने। हर्षद पाटिल की एक खासियत है कि लेग ब्रेक के बीच बीच में गुगली का अच्छा मिश्रण करते हैं। हर्षद पाटिल सामना करेंगे विवेक पवार। समय में कोऑपरेट करें प्लीज, स्पेशली विकेट कीपर प्रणय पाटिल। हर्षद, ओ फ्लाइट दिया था, फिर टर्न होके गेंद बीट करती भी। अप्रतिम चेंडू होता. सुरुवातीला आपण सांगितलं होतं की हर्षद याच्याकडे क्षमता आहे, दोन्ही बाजूला चेंडू वळवण्यामध्ये वाकबगार आहे. आणि पहिला चेंडू आपण बघितला टर्न झाला होता उजव्याष्टीच्या बाहेर जाऊन. लेग ब्रेक गेंद थी, लेग ब्रेक गेंदबाज भी हैं वो। इस मरतबा गेंद को हवा में खेला है, फील्डर आ रहे हैं उसके नीचे, लेकिन कैच को लपक नहीं पाए। एक ही रन लिया वहां पर, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन। माउली स्पोर्ट जिन्होंने पायनियर के सामने रनों की लूटमार मचाई थी, अब रनों के लिए तरसती भी। हर्षद पाटिल सामना करेंगे बैट्समैन श्याम चौधरी। श्याम चौधरी एक ऐसे बैट्समैन है, रॉक ऑफ टेमगर, जो पिछले मैच में भी चट्टान बने थे, लेकिन इस मैच में क्या होता है, बहुत इंटरेस्टिंग बैटल हर्षद और श्याम के बीच में। हर्षद चौधरी राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा उछाल दिया गेंद को, 6 रन। जैसे ही गेंद हाथों से छूटी उस पे दो। श्याम चौधरी 4 गेंदों का सामना करके 10 पे खेल रहे हैं। एक चौका जरा, एक सिक्सर अभी अभी लगा है। हर्षद श्याम के लिए तेज किया, फ्लिक कर दिया, ये भी जाएंगी साजन के घर, 6 रन। करना नामुमकिन है, मुश्किल ही नामुमकिन, लेकिन सुबह से हम कह सकते हैं कि शाम को रोकना नामुमकिन। कमाल की बल्लेबाजी करें, दबाव की स्थिति में गवली सर इस तरह की बल्लेबाजी ये बता देती है कि आपका टैलेंट, आपका फॉर्म कितना अच्छा चल रहा है। अगदी बरोबर, कारण 2 षटकामध्ये आपण बघितलं होतं की फक्त 12 धावा आणि महत्वपूर्ण सफलता, त्याचे महत्वाचे फलंदाज बाद झाले होते. पवन बाद झाला होता, बिलाल बाद झाला होता. त्यानंतर मात्र सर्व सूत्र आपल्या हातात घेतलेले आहे श्याम चौधरी. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेले आहेत. 25 रन हो चुके हैं और शाम 16 पर। हर्षद थोड़े दबाव में आते हुए गूगली किया वहां पर ऑफ ब्रेक, कमाल की गेंद।
येस, ऑफ ब्रेक बघायला मिळाला होता. यावेळेला मात्र पूर्णपणे बीट केलेला आहे श्याम यास. धन्यवाद सिद्दीक भाबे. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. अजूनही सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. संघर्ष, कश्मकश, अटीतटी बघायला मिळणार आहे. एक मात्र आहे की ऋषभ काटे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते बघायचं, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. पंच इशारा करतायत मुन्ना पठाण की क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण यानंतर अजूनही 3 सामने होणार आहेत. त्यानंतर आज सुपर संडे आहे, अंतिम दिवस आहे. प्राइज डिस्ट्रीब्युशन आमचे कित्येक मान्यवर सुद्धा या ठिकाणी येतील, त्यांचा स्वागत सन्मान सुद्धा या ठिकाणी करायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे, आपण वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. खास करून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑर्गनायझिंग कमिटी सुभाजी ठाकरे यांच्याकडे सूचना आलेल्या आहेत, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. मात्र एक गोष्ट महत्वाची आहे की हे जे षटक आहे फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतो. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर मावळी स्पोर्ट्स संघाने पटकावल्या तर मात्र अंतिम षटकामध्ये ती विजयाकडे वाटचाल करू शकतात. और यहीं देखते हुए ऋषभ काटे को मोर्चे पे लगाया गया है, क्योंकि मैच यहाँ से मोड़ ले सकता है, मैच पलट सकता है. मावळी स्पोर्ट्स संघाला जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये पटकावायच्या आहेत आणि साई स्पोर्ट खारबाव संघाला सामना जिंकायचा असेल तर किफायती गोलंदाजी त्याचबरोबर 1 ते 2 फलंदाज बाद करणं हे गरजेचं असणार आहे. ऋषभ गोलंदाजीसाठी मार्गस्थ. पहिल्या चेंडू चॉप केलेल्या चेंडूला, चेंडू जातोय पॉइंट कडे. त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. स्वतः ऋषभ त्या ठिकाणी पोहोचतोय. तो पण फक्त आणि फक्त एकच धाव. बहुत बढ़िया गेंद, ऑफ स्टंप के बाहर फुलर लेन की गेंद थी और छोटी बैकलिप से चॉप किया था गेंद को. आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. खरं तर 55 धावांचं लक्ष एक चांगलं लक्ष आहे, पण आजच्या दिवसाचे सामने जर आपण बघितले तर पहिले 3 सामने 60+ होते. हा एक मात्र सामना आहे की 60 धावांच्या खालचा सामना आहे, 55 धावांच्या लक्षाचा. पण ज्याप्रमाणे गोलंदाजी झालेली आहे, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळालेली आहे. नो डाऊट श्याम चौधरी यांनी 2 षटकार मारले होते मागच्या षटकामध्ये. ऋषभ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय विवेक. विवेक मात्र आतापर्यंत 4 चेंडू डॉट खेळलेला आहे. यार मात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला, सरळ चेंडू जाते मिडल मधनं लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक हर्ष थोडा थ्रम्बल होते, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी श्याम चौधरी यांनी केलेला नाहीये. स्ट्राईक सुद्धा काय ठेवलेली आहे. देखिए 10 गेंदों में गौली सर 27 रन चाहिए, लेकिन 2 अच्छी गेंदें कर चुके हैं यहाँ पर ऋषभ काटे, क्योंकि वो फ्रंट लाइन बॉलर है, विकेट टेकर गेंदबाज है, इसलिए वो ओवर उनके हाथ में दिया है जहाँ मैच का रिजल्ट रखा गया है. ऍब्सोल्युटली, कारण जितक्या कमीत कमी धावा या षटकामध्ये जातील तितका एक प्रेशर, मानसिक दबाव शेवटच्या षटकामध्ये निर्माण होऊ शकतो मावली स्पोर्ट्स संघावर. आणि हेच बघून संघ कर्णधार नंदन पाटील यांनी तो निर्णय घेतला आणि निर्णयामध्ये यश मिळते का बघायचे. पहिली 2 चेंडू तर चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत ऋषभ याने. 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. आपण पाहतात हरिभक्त पारायण अनंतभाऊ ठाकरे चषक 2021 या स्पर्धेचा हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. ऋषभ याला फुलटा चेंडू आणि स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे. डीप वाईडिश मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. श्याम चौधरी को ऋषभ ने जूजी फुलटॉस गेंद थी और बहुत आसानी से श्याम चौधरी बहुत स्ट्रांग प्लेयर है ऑन साइड के, और बाली ट्रॉफी का जो फाइनल शॉट भी उन्होंने खेला था पॉइंट के ऊपर, बाउंड्री के बाहर, श्याम चौधरी ने खेला था मौली स्पोर्ट्स के लिए. ऋषभ पर्यंत मार्गस्थ. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता, षटकार लागल्यानंतर कमबॅक करतोय ऋषभ. आता मात्र 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. ये 2 गेंदे दोनों टीमों के गले की हड्डी बन गई है, ना उगले जाए ना निकले जाए.
8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र एक चांगला पायामाय टाकलेला चेंडू अतिशय फ्लिकचर खेळलेला वेगात पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय अक्षय. हे फार महत्वाचं आहे. अशा ठिकाणी तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं करणं फार गरजेचं असतं. स्ट्राईक पासून प्रमुख जो फलंदाज त्याला दूर ठेवणं फार गरजेचं असतं. 7-20 का इक्वेशन दाव पे लग गया है मौली स्पोर्ट्स की बल्लेबाजी का क्लास. अब देखना है कि 6 गेंदे खेल के विवेक पवार ने 2 रन बनाए. इस गेंद पे अगर वो बड़ा स्ट्रोक लगाते हैं तो आखिरी ओवर में मैच बहुत रोमांचक हो जाएगा. संत फलंदाजी केलेल्या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात संत फलंदाजी बघितली तर 1975च्या वर्ल्ड कप मध्ये 174 चेंडूमध्ये सुनील गावस्कर यांनी 36 धावा केल्या होत्या. सर्वात संत फलंदाजी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये. ऋषभ हा चेंडू मध्ये ओव्हरपिच चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू. एक षटकार जरी लागलेला असला तरी या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा दिलेल्या त्यांनी ऋषभ काटे यांनी आपली भूमिका चोख बजावलेली आहे. कारण 2 षटक गोलंदाजी केली आणि 2 षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 14. आपको लगता नहीं गवली सर के मौली स्पोर्ट्स के जो ऊपर के बल्लेबाज थे वो थोड़ा रिलैक्स हो गए थे कि स्कोर ज्यादा नहीं और अब 1 ओवर में 20, हालांकि रिजल्ट नहीं आया है लेकिन मैं इतना कहूंगा कि मैच आली अंगावर. मी तर म्हणेन आता हा सामना श्याम चौधरी विथ साईस्फोर्ड खारबाव या 2 संघादरम्यान बघायला मिळेल. कारण श्याम चौधरी एकमात्र असा फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे. त्याने आतापर्यंत दाखवून दिलेला आहे. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. देखिए इस तरह का जो टोटल रहता है पहले या दूसरे गेंद पे अगर बड़ा स्ट्रोक आता है तो मानो ऐसा लगता है कि बैटिंग वाली साइड हावी हो रही. अगर नहीं आया तो फिर हम कह सकते हैं कि साइंस स्पोर्ट खारबाव के जो तेवर हैं वो तीखे दिखेंगे. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ असतो. कारण मी सुनील गावस्कर यांचा उल्लेख केला. 174 चेंडूमध्ये 36 धावा आणि त्या सुनील गावस्कर यांनी रिलायन्स कप 1987 मध्ये अतिशय फास्टेस्ट शतक एक मध्ये झळकावलं 103 धावा. आणि त्यामुळे भारतीय संघ जो आहे तो पाकिस्तानमध्ये जाऊ शकला नाही. खेळण्यासाठी सेमीफायनल त्याला खेळण्याची संधी मुंबईला मिळाली. कारण न्यूझीलंड बरोबर लवकरात लवकर जिंकायचं होतं हे फार महत्त्वाचं असतं. आणि गावस्कर यांनी एकमात्र कारकिर्दीमध्ये शतक झळकावलं ते 31 ऑक्टोबर 1987. बिल्कुल. लेकिन हुआ ये कि भारत को वानखेड़े में इंग्लैंड ने डुबा दिया और पाकिस्तान को लाहौर में ऑस्ट्रेलिया ने डुबा दिया. महेश ठाकरे की तरफ से 2 विकेट अगर लेते हैं तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा गेंदबाज सिद्धू को, जो लोकल प्लेयर है मेरे ख्याल से. नहीं, ये बिलोंग टू कांबा. बिलॉंग टू कांबे. कांबे जू. सिद्धू लेफ्ट आर्म. याला मात्र ट्राय केल्या चेंडू सरळ जातो डीप मिळवला. पहिली अतिशय वेगात पडत थंबल होतोय. मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. नहीं, मैं नहीं समझता कि अच्छा क्रिकेट है श्याम चौधरी की तरफ से. जब उनको पता है कि फील्डर पे भी दबाव है, आपने 1 रन लिया, आप दूसरे के लिए भी जा सकते थे. सिद्धू लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. मला असं वाटत नाही की पहिल्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न करायला हवा. नो नो, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. कहीं ऐसे उदाहरण है जहां आपने रन नहीं लिया, मैच आप हार गए. साइंस खारबाव एक ऐसी टीम है जो पिछले 1 साल से जबरदस्त परफॉर्म कर रही. सिद्धू लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र सहजगत्या फ्लिक केलेल्या चेंडूला आणि चेंडूचे डीप स्कोअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार. सोच लिया है, या तो कश्ती को पार लगा दूंगा या बीच मझदार लगा दूंगा. 3-14 का इक्वेशन
तमाम निगाहें इस वक्त टिकी हुई रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी पर। चट्टान अभी भी टूटी नहीं है, लेकिन साइंस कारबाओ की भी सराहना करनी होगी। एक छोटे टोटल पे अभी तक लोहे के चने चबवाए माउली स्पोर्ट को। 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. याला पुन्हा फ्लिकचा फटका. बॅक टू बॅक दूसरा षटकार. क्या शॉट खेला है, इंग्लैंड के मॉर्गन की याद ताजा होती भी। आइए देखते हैं श्याम चौधरी के कॉन्फिडेंस को। ये देखिए 6 रन। नरेंद्र चौधरी का कहना है कि टाइगर जिंदा है, लेकिन अभी मैच खत्म नहीं हुआ है। अभी मैच खत्म नहीं हुआ है। टीमें ऐसी है जो किनारे पे डूब जाती है, और किनारे पे डूबने का गम भी बहुत भारी होता है। यस 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. देखिए ऐसी स्थिति में वाइड गेंद मानो सबसे बड़ा विलन होंगी। दोनों तरफ प्रेशर है। कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचा है। कमजोर दिल वाले हट जाए। 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आपण इयान मॉर्गनचा उल्लेख केला या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक षटकार एकाच इनिंगमध्ये मारण्याचा विक्रम मॉर्गनचा आहे, 17 षटकार. और कमाल के खिलाड़ी है मॉर्गन। कप्तानी भी अच्छी करते हैं और बल्लेबाजी भी अच्छी करते हैं। यस शांतारामजी भोईर जे 40+ चे अष्टपैलू खेळाडू आहेत, त्याला विनंती करतोय सुभाजी ठाकरे यांच्या वतीने आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आ जाइए, हाथ खोल के आ जाइए, क्योंकि हाथ उधर शाम खोल रहे हैं। सिद्धू यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. देखिए अभी कोई अनहोनी इस मैच को जिता सकती है। अगर कोई वाइड नो बॉल ना गिरे तो ही कहानी में जब ट्विस्ट आएगा तो मैच सुपर हिट हो जाएगा। येस ऍब्सोल्युटली. एकंदरीत जर साई स्पोर्ट खारबाव संघाला पराभूत जर कोण करत असेल तर सिद्धू करू शकतो. यस, साइंस स्पोर्ट को कोई हरा सकता है तो स्वयं सिद्धू, लेकिन सिद्धू ने अभी तक अच्छा कंट्रोल किया है। सिद्धू शेवटचा चेंडू. याला फटका केलेला आहे. चेंडू हवेत आहे. पहले 2 रन नहीं लेना मैच की हार का कारण बन गए, और 1 रन से ये मुकाबला हार गए माउली स्पोर्ट। किनारे पे डूबने का गम रहता है। और 8 लाख चौका दिया वहां पे अंपायर ने। 3 रन से मैच हारा, हालांकि मुकाबला टाई हो सकता था। इसलिए क्रिकेट में 8 लाख माउली एंड कॉन्ग्रेचुलेशन महेंद्र पाटिल एंड स्पेशली साइंस कारबाओ। सेमीफाइनल में पहुंच चुकी है साइंस कारबाओ। यस या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आम्ही खरं तर दोघांचा विचार केलेला आहे. सर्वप्रथम नंदन पाटील यांनी सुद्धा उत्कृष्ट फलंदाजी केली होती, पण मात्र या ठिकाणी कामगिरी उत्कृष्ट बघायला मिळाली, कारण मोठी धावसंख्या उभी करण्यात यश